आपण जर पाहिलं 2017 नंतर महापालिकेमध्ये झालेला बदल, मग त्याच्यामध्ये आमचं थेरगावचं हॉस्पिटल असेल, बरं, त्याच्यानंतर जे काही रस्त्याचं नेटवर्किंग असेल, 2017 पूर्वी महानगरपालिकेचा डेव्हलपमेंट प्लॅन जेवढा डेव्हलप झाला नव्हता. मग नवीन जी समाविष्ट गावे होती, दिघी असेल, चिखली असेल, रावेत असेल, मामुर्डी असेल, पुनवळे असेल, ह्या भागामध्ये विकासच झालेला नव्हता 2017 पूर्वी. तो 2017 नंतर आम्ही प्रामुख्याने त्या गावांवर लक्ष केंद्रित केलं. आणि आज जर आपण पाहिलं तिथे तर सगळ्यात जास्त त्या भागात डेव्हलपमेंट चालू आहे. तिथनंही महापालिकेला मालमत्ता कर आणि डेव्हलपमेंट जे चार्जेस बिल्डिंग परमिशनला हे सगळ्यात जास्त ह्या नवीन भागातनं मिळतात. बरं, आणि तेच भाग मागच्या काही 10-15 वर्षापासून हे दुर्लक्षित होते. त्याच्या जोरावर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये जे काही सांडपाण्याचं नियोजन नव्हतं, पुढच्या भविष्याचा दृष्टिकोन ठेवून, म्हणजे मी तर म्हणेल की आज आम्ही 2047 डोळ्यासमोर ठेवलंय. 2047ला 52 लाख लोकसंख्या महापालिकेची होणार आहे. बरं, आणि जवळपास 860 MLD पाण्याचा हा आम्हाला मागणी आहे. बरं, आता आजच्या घडीला आम्ही 560 MLD पवना धरणातनं उचलतो, 100 MLD आम्ही भांबा आस्केटमधनं उचलतो, तर 660 MLD आणि जो काही शॉर्टफॉल आहे त्याचं नियोजन याच्या अगोदर झालं नव्हतं. बरं, ते नियोजन आम्ही आता STPच्या माध्यमातून करतोय. बरं, की आत्ता पाहिलं तर 350 ते 450 MLD पर्यंतच आपल्याकडे STP हे कार्यान्वित होते. आम्ही ते अपग्रेड केलेत आणि ते आता जवळपास 100% म्हणजे 100% 560च्या 560 MLD पाणी हे ट्रीट होणार आहे. ओके. आणि आम्ही नुसतं ट्रीट करणार नाही तर ते रियूज करणार आहोत. बरं, असे अनेक प्रकल्प जे आहेत की ते मग शिक्षणाच्या बाबतीत असतील, महिलांच्या सक्षमीकरणाच्या बाबत असतील, PMOIच्या माध्यमातून SDH असेल, PMOI असेल, याच्या माध्यमातून जवळपास आम्ही 20,000 घरं ही महापालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये आम्ही देतोय. बरं, असे अनेक उपक्रम. आणि जे काही आपण रस्त्याचं नेटवर्किंग पाहिलं तर रस्त्याचं नेटवर्किंग हे 2017 नंतर पुन्हाच्या म्हणजे की त्याचं प्रमाण जास्त हे 2017 नंतर झालं. ही सगळी विकास कामे आम्ही केलेत म्हणून आम्हाला शाश्वती आहे की पुन्हा एकदा आम्हाला पिंपरी चिंचवडमधील जनता हे आम्हाला पुन्हा एकदा सत्तेत आम्हाला सहभागी करून घेणार आणि आम्हाला सत्ता देणार. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.